मी अजून ते क्रेटच्या क्रेट उचलले तर अजून स्वस्तामध्ये मिळेल तुम्हाला. काही असं हत्यार पाहिजे कवले काढायत म्हणजे बघा नावं वेगवेगळी आहेत. तुम्हाला लगेच इथे कटिंग करून पण मिळतील. वर्षाचे 365 दिवस चालू असतं. हां बासा आणि PIC मध्ये कसं काय ओळखायचं एकदम वेगळाच मासा दिसतोय. गोड्या पाण्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत. गोड्या माशांमध्ये सगळ्यात महाग जाणारा मासा काय बोलते याला. हे असे मासे आहेत ना जे आपण कधी पाहिलेच नाही. तुम्ही 20 किलो घेतले ते थोडेसे काळपट दिसतात. ते थोडेसे वाईट पडल्यासारखे दिसतात. 1 किलो 1.5 किलो 2 किलो. बरं हे येतात कुठून. थोडे मोठे 3 रूपचंद बसलेत. आणि फर्स्ट टाइमच आपण इकडे आलो आहे दादरचं गोड्या पाण्याचं फिश मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे दादरला आणि आपल्या पाठीमागे जी चहलपहल दिसतं ना भरपूरची गर्दी ते आहे दादरचं गोड्या पाण्याचं फिश मार्केट. होलसेल फिश मार्केट आहे गोड्या पाण्याचं. सगळे गोड्या पाण्याचेच मासे मिळतात. तर कुठले मासे आहेत काय मासे आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आणि फर्स्ट टाईमच आपण इकडे आलो दादरच्या फिश मार्केटला. म्हणजे खूप दिवसापासून ऐकलं होतं पण आज वेळ मिळाला आपल्याला यायला आणि म्हटलं चला बघूया. तर गोड्या पाण्याचे कुठले कुठले मासे आहेत काय रेट नाही ते सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इकडे लॉटमध्ये मासे दिसत आहेत इकडे गोड्या पाण्याचे आणि अजून उतरत आहेत. बऱ्याच जणांकडे उतरत आहेत मासे. हे रोहू कसं आहे. 135 रुपये किलो रोहू आहे बघा. 135 रुपये किलो होलसेल रेट आहे. आणि किलोमध्ये घेऊ शकतो का. कमीत कमी 5 किलो. कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल तुम्हाला बघा. रोहू मासा. आणि हा बासा आहे. कसा आहे बासा. 100 रुपये बघा. 100 रुपये किलो बासा. बैकी पण म्हणतात याला बघा. बैकी म्हणतात बासा म्हणतात आणि होलसेल रेट आहे. आणि हा पण किती घ्यायचा 5 किलो बघा. कमीत कमी 5 किलोचं हे मार्केट आहे. आणि बघा इकडे वजन आहे 2 किलो 900 ग्रॅम झालेलं आहे. आणि मासा आहे रूपचंद बघा. तेवढे मोठे 3 रूपचंद बसलेत. म्हणजे 1-1 किलोचा रूपचंद आहे जवळजवळ. 2 किलो 900 ग्रॅम लांबनं बरोबर दिसत होतं. जवळनं जरा हेल्थ आहे. आणि कसं आहे रूपचंद बघा. 110 रुपये किलो तुम्हाला रूपचंद मिळेल. आणि हे सर्व गोड्या पाण्याचंच आहे ना बघा. गोड्या पाण्याचंच आहे सर्व मार्केट बघा. इकडे तर असे भरपूर आहेत अजून मासेवाले. आणि माशांना अजून उतरत आहेत. असं नाही की संपलेत. मासे अजून उतरणं सुरू आहे बघा. इकडे पण दिसतोय तुम्हाला रूपचंद. कसा दादा रूपचंद 120 रुपये दादा बघा. 120 रुपये किलो रूपचंद आहे. आणि एकदम गोड पाणी गोड एवढ्या आहेत बघा. हे जवळजवळ 1-1 किलोचे रूपचंद असतील ना. 1 किलो 1.5 किलो 2 किलो. बरं हे येतात कुठून. हे आंध्रावरून येतं साहेब. आंध्र प्रदेश बघा. हे आंध्राचे असतात सगळे गोड्या पाण्याचे मासे. हे 90 रुपये. आणि यापैकी हे पैकी आहे 90 रुपये. बासा हे लोकलचं आहे. बासा आहे. हे इथून येते नाशिक गुजरात लोकल सोलापूर बघा. हे लोकल आहे बैकी म्हणजे बासा मच्छी. आणि 90 रुपये किलो आहे. आणि कसं लॉटमध्ये बघा हे पॅकिंग सुरू आहे. आणि आता हे पॅकिंग करून जाणार कुठे. हे जाणार इकडे जाणार. उद्या परत विकणार आम्ही. उद्या परत विकणार. ओके. आणि टायमिंग काय मार्केटचा. सकाळी 5 वाजतावरून 9-10 ओके. आईस वगैरे मारून परत फ्रेश उद्या परत तयार करणार. ओके बघा. असे गोड्या पाण्याचे मासे आहेत सर्व बघा. इकडे रोहू मासे आहे. हे कसं आहे रोहू दादा. रोहू आहे 140 रुपये किलो रोहू. आणि बघा इकडे आहे तो मिरगल मासा. आपण गोड्या पाण्याचा मिरगल मासा. आणि हा कसा किलो आहे 100 रुपये बघा. 100 रुपये किलो मिरगल मासा बघा. हे मिरगल मासे 100 रुपये. गोड्या पाण्याचे मासे मिरगल रोहू. आणि कमीत कमी तुम्हाला 5 किलो घ्यायला लागेल. 5 किलोपेक्षा कमी तुम्हाला इथे मिळणार नाही आमच्याकडे. हे बरेच आहेत इकडे. इकडे आहेत शिलापी बघा. काळे मासे हे कसे आहेत ते 30 रुपये बघा. हा शिलापी आहे काळा मासा 50 रुपये किलो. आणि हा आहे तो 30 रुपये किलो. क्वालिटीमध्ये फरक आहे बघा. हे थोडेसे काळपट दिसत आहेत. हे थोडेसे वाईट पडल्यासारखे दिसत आहेत. आणि 50 रुपये किलो 30 रुपये किलो तुम्हाला हे गोड्या पाण्याच्या मासे मिळतील. चिलापिया प्युअर चिलापी. आणि बघा हा नंदी मासा गोड्या पाण्याचा कसा किलो आहे 100 रुपये बघा. 100 रुपये किलो नंदी मासा बघा. इकडे कटला आहे. आणि हा 100 रुपये किलो आहे. आणि बघा तुम्ही 20 किलो घेतले त्याचे होलसेलमध्येच लॉटमध्ये घ्यायचे. आणि इकडे कालगोश. आता हे असे मासे आहेत ना जे आपण कधी पाहिलेच नाही. हे बघा कालगोश. हे कसं किलो 100 ना बघा. हा पण 100 रुपये किलो कालगोश. हा गोड्या पाण्याचाच मासा आहे. हे कुठल्याच मासे दादा
आणि बघा हे सर्व मासे ना आंध्रावरनं येतात, आंध्र प्रदेशवरनं. बघा हे कालगोश. हा मासा कधी आपण पाहिलाय का? नाही. आता मी तर फर्स्ट टाइमच पाहिला आहे कालगोश, नंदी. तर तुम्ही कोणी पाहिला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नंदी घ्या, कालगोश घ्या किंवा कटला घ्या, 100 रुपये किलो, कुठला पण घ्या. बघा इकडे मिरगल मासा आहे. कसा आहे मिरगल? बघा मिरगल आहे 120 रुपये किलो. आणि हे बघा हे चिलापी काळे मासे, हे कसे? 40 रुपये. आणि हे पण सेम आहे. बघा काळे मासे 40 रुपये किलो. काय बोलते याला? कवई. कवई, काळा मासा, चिलापी, कवई. आणि हे सर्व लोकल महाराष्ट्रातलेच मासे ते. बघा इकडे पण आहेत चिलापी, मिरगल, चिलापी 40 रुपये किलो. आणि हा बघा पापदा आहे, गोड्या माशांमध्ये सगळ्यात महाग जाणारा मासा पापदा. हा 400 रुपये किलो ना. बघा 400 रुपये किलो. किती किलोचं पॅकिंग आहे? बघा 2.5 किलोचं पॅकिंग आहे पापदा मासा. बंगाली लोक जास्त गोडे मासे खातात, ते लोकांसाठी जास्त आवडीचे गोडे मासे असतात. आणि पापदा वगैरे ते लोक घेतात. बघा 2.5 किलोचा पापदा तुम्हाला आहे 1000 रुपयाला ही पिशवी पडेल तुम्हाला, 400 रुपये किलो. आणि बघा इकडे मोठे मोठे चिलापी आहेत काळे मासे. बघा साईज बघा केवढी आहे. आणि हे तुम्हाला 100 रुपये किलोने मिळतील. बघा म्हणजे 30 रुपये किलोपासून आपण बघितले चिलापी, आता हे 100 रुपये किलोवाले चिलापी आहेत. साईज पण मोठी आहे याची चिलापीची. बघा हा पत्रा मासा आहे. आणि बघा केवढे असतात. आणि गोड्या पाण्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत, आपल्याला इकडे आल्यावरच कळाले. आता पत्रा मासा आहे बघा, कसं किलो? हे 100 रुपये. बघा 100 रुपये किलो पत्रा मासा. हे वेगवेगळे मासे तुम्हाला इकडे दादरच्या मार्केटला आले की बघायला मिळाले. बघा हे मार्केट आहे, सकाळी 4 वाजल्यापासून 9-10 वाजेपर्यंत असतं. अजून आहे, आता मी 9:15 वाजल्या तरी अजून हे मार्केट चालू आहे. आणि हळूहळू पॅकिंग होतं आहे. बघा हे शिवडा मासा आहे, 180 रुपये किलो आहे शिवडा. शिवडा बघा केवढा मोठा आहे. बघा साईज बघा शिवड्याची. बघा 180 रुपये किलो शिवडा. आणि इकडे हा एकदम वेगळाच मासा दिसतोय. हे कधी न पाहिलेले मासे सर्व आपल्याला बघायला मिळतात. हा मरल मासा आहे. गोड्या पाण्याचेच मासे आहेत सगळे, सगळे गोड्या पाण्याचे. आणि हा मरल मासा आहे. हा कसा किलो आहे? 180 रुपये, 250. बघा हे 180 रुपये किलो आहे. आणि कधी कधी 250 रुपये 300 रुपये किलो पण असतो. पण हाच रेट आहे तो 180 रुपये किलो आहे आजचा रेट. आता बघा हा मासा आपल्याला बासा म्हणून सांगितलं सुरुवातीला, पण हा बासा नाही आहे, त्याला पियासी म्हणतात. बघा या दादाने आपल्याला सर्व माशांची नावं सांगितली आहेत. यांच्याकडे असे वेगवेगळे मासे बघायला मिळतात आपल्याला. हा पियासी मासा आहे. कसा किलो आहे? बघा 100 रुपये किलो आहे पियासी मासा. म्हणजे बासा आणि पियासीमध्ये कसं काय ओळखायचं तर माहीत नाही आपल्याला, तेच सांगू शकतील. पण आपल्याला बासाही तसंच वाटतो आणि पियासीही तसंच वाटते. बघा पियासी मासा आहे. इकडे पण मिरगल मासा आहे 100 रुपये किलो मिरगल. बघा एवढे मोठे असतात मिरगल मासे. आणि तर सर्व बर्फात पॅक करून ठेवायला लागलेत, कारण आजचं मार्केट हळूहळू संपलेलं आहे. टायमिंग संपलं आहे मार्केटचा. आता हे सर्व पॅक करून ठेवणार, परत उद्या ओपन करणार. हां आहे बघा इकडे रूपचंद आहे. आणि रूपचंद सगळे ना मोठे मोठे आहेत, जवळजवळ किलो भराचे रूपचंद आहे ते. आणि 130 रुपये किलो रूपचंद आहे. बघा असं हा ब्रिज चालू होतं, त्या ब्रिजपर्यंत हे मार्केट आहे, फ्लायओव्हरपर्यंत आहे. बघा इकडे पुढपर्यंत मार्केट आहे सर्व. असं आहे का? बघा सर्व पॅकिंग चालू आहे आता बॉक्सची. म्हणजे टू वाइंड अप होतं आहे, मार्केट संपत आलं आहे. म्हणजे 10 शेवटचा टायमिंग पकडा, 10 वाजेपर्यंत सर्व मार्केट संपलेलं असणार आहे. आणि हा ब्रिज कुठला आहे? ओके हा बघा ह्याला एल्फिस्टनचा ब्रिज म्हणतात. बघा तुळशी पाईप रोडला हे मार्केट असतं पूर्ण. सकाळी 4 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत, मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत भरपूरशा मच्छीची पॅकिंग केलेली असते. आता हे शेवटचंच चाललं आहे सर्व. बघा आता 9:30 वाजत आलेत आणि ऑलमोस्ट सर्व मच्छी पॅक झालेली आहे. आणि सर्व होलसेल मार्केट आहे इथे, रिटेल काय नाही. 5 किलो कमीत कमी घ्यायला लागेल. आणि बघा हा फ्लायओव्हर जो स्टार्ट होतो ना तिथपर्यंत हे मार्केट असतं. हे पूर्ण हे जे मार्केट आहे ना हे डेली चालू असतं, त्याला कधीच सुट्टी नसते. वर्षाचे 365 दिवस चालू असतं, सकाळी 4 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत, मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत. इकडे तुम्हाला कमीत कमी 5 किलो मासे घ्यायला लागतील. हे गोड्या पाण्याचे 5 किलो कमीत कमी क्वांटिटी घ्यावीच लागेल तुम्हाला होलसेलमध्ये. आणि रेट बघितलं तुम्ही गोड्या पाण्याच्या माशाचे रेट आहेत ते. आणि सगळ्यात बेस्ट लोकेशन मी तर तुम्हाला सांगेन तर बाजूलाच आहे हे फुल मार्केट. त्याला परेलचं फुल मार्केट म्हणा किंवा दादरचं फुल मार्केट म्हणा, फुल मंडई आहे.
त्याच्या बरोबर बाजूला म्हणजे तिथे आलं की तुम्हाला समजेलच हे फिश मार्केट आहे, ते गोड्या पाण्याचं फिश मार्केट आहे. आणि इथे बघा इकडे तुम्ही होलसेलमध्ये मासे घ्या गोड्या पाण्याचे आणि तुम्हाला लगेच इथे कटिंग करून पण मिळतील. काय रेटने कटिंग करून देता? बघा 20 रुपये किलोने तुम्हाला हे मासे असे कटिंग करून मिळतील. कुठला पण मासा घेऊन या. आणि बघा आता ह्याला फंगस पण ना, बघा ह्याला फंगस पण म्हणतात. म्हणजे बघा नावं वेगवेगळी आहेत आणि ह्याला बैकी पण म्हणतात, ह्याला बासा पण म्हणतात, त्याला फंगस पण म्हणतात. त्यामुळे मागे जे आपल्याला सांगितलं ना पैसी नाही काय फंगसच आहे पैसी नसतो, तसं काही नाही. ह्याला बैकी पण म्हणतात, बासा पण म्हणतात, रूपचंद पण आहे. बघा आणि सर्व कटिंग करतात तिकडे. आणि बघा काळगोस कटिंग होतोय, काळगोस. आणि याला खवले बघा तिथे काळगोसला. आणि तिकडे काळा मासा कटिंग होते. हे काय रेट आहे कटिंगचे? बघा 20 रुपये किलो रेट आहे कटिंगचा. आणि इकडे बघा रोहू, आणि इकडे रोहूची सफाई चालू आहे बघा. आणि याला एवढे खवले असतात ना, म्हणजे हे मशीनच तुम्हाला घेऊन फिरावं लागेल. बघा हे असं हत्यार पाहिजे खवले काढायला. बघा कसं दोन्ही साईडला चालू आहे खवले काढणं आणि तिकडे काळा मासा कटिंग करणं, चिलापी. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं गोड्या पाण्याचं फिश मार्केट. सर्व पाठीमागे ते गोड्या पाण्याचे फिश मार्केटवाले सर्व होलसेलवाले आहेत. कमीत कमी 5 किलो, आता मी तुम्हाला 3-4 वेळा हे सांगितलं असेल, पण पुन्हा एकदा आठवण करून देतो. कमीत कमी 5 किलो, 1 किलो इथे मिळत नाही. आणि कमीत कमी 5 किलो तुम्हाला मासे घ्यावे लागतील. आणि रेट एकदम कमी आहेत गोड्या पाण्याच्या मासे. म्हणजे आपल्या रिटेलमध्ये जे रेट आहेत ना त्यापेक्षा जवळजवळ 30-40% कमीच रेट आहे तिकडे होलसेलमध्ये. आणि तुम्ही अजून ते क्रेटच्या क्रेट उचलले तर अजून स्वस्तामध्ये मिळेल तुम्हाला. आता मला जे रेट ते सांगत होतं ना ते 5 किलोचे सांगत होते, पण तुम्ही जर घ्यायला आलात तर तुम्हाला अजून कमी करून मिळतील, म्हणजे रेट अजून कमी होईल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या दादरचं एवढं मोठं हे फिश मार्केट जे आहे गोड्या पाण्याचं, त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.